यस मॅचला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. राज बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी अगदी समोर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न रोशननं केला परंतु बॅटर बोलता कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. इथून हा पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर शून्यातून सुरुवात करत असताना दोन्ही संघ फुल लेनचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. तिथे आपण पाहतात खेळाडू पोहोचतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या पलीकडे हा चेंडू बॉल जाईल एका टप्प्यानं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स इनटू द फॅन्स. 4 धाबा. येस या ठिकाणी बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. इथून चेक करायचा आहे. येस अंपायर रिव्ह्यू इथून चेक करायचा आहे. आता इथून हाईट फॅक्टर चेक केलं जात आहे. अगदी राजचा हा चेंडू त्यावरती 4 धाबा अंकित केल्यात. यस फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. योग्य चेंडू आहे त्यावरती हे आपण पाहिलं तर या 4 धाबा इथून अंकित केल्यात. त्याच दरम्यान आर्यन अशोक धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आर्यन यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम आर्यन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटचा बॉटम परंतु इथून आपण पाहत आहेत प्लेसमेंट करायची होती. इथून डॉट बॉल. राज कमबॅक करत असताना ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतात. सध्या तरी या मॅच मध्ये रोशन धुलेला शांत ठेवण्याचं काम राज करत असताना आतापर्यंत रोशन सारख्या फलंदाजाला 3 बॉल मात्र डॉट फेकले गेले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 4थ्या बॉलवरती एक चौकार देखील अंकित केलाय. आतापर्यंत चांगली कामगिरी. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू जज करतोय. इथे जजमेंट चुकीचं राहिलंय. इथून पाहिलं तर प्रशांत होते जणू काही डोळ्याची खरं तर डोळ्यावरती सूर्यकिरण आलेत. इथे जर का दुखापत असेल तर लगेच रिप्लेस खरं तर लगेच खेळाडू देखील बदलायचे आहेत परंतु इथून यस ओके आहेत. अगदी इथून जजमेंट थोडस चुकीचं राहिलंय. अगदी प्रशांतचा विचार केला तर प्रशांत एक जिद्दी खेळाडू आहेत आणि इथून पाहिलं तर थोडेसे दुखापत परंतु तरी देखील मॅचला ऑन करतायत. मॅच ऑन. शेवटचा बॉल. टीमची टोटल 5. बॅकफुटवर देऊन खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतात वेगवान चेंडू होता. शेवटचा बॉल देखील निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पाहता पाहता षटक क्रमांक इथून पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी सुरुवात आणि 5 धाबा धावफलकावरती आहेत डीजे. स्पेल पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना राज यांच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपण पाहताय सलामी दोन्ही बॅट्समनला इथून थांबवण्याचं काम केले. फक्त जर का पाहिलं तर चौकाराचा अपवाद जर वगळला तर इथून चांगली गोलंदाजी. 5 धाबा धावफलकावरती आहेत. सध्या तरी गोलंदाजी करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघ चांगली सुरुवात करतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज हेमंत स्वीप केलाय. फटका चांगला डीपमध्ये पण पतात खेळाडू पोहोचतील परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल मात्र फरार होतोय. एका टप्प्यावरती बाउंड्री क्लिअर होते आणि बॉल पुन्हा एकदा सीमाच्या बाहेर. 4 धाबा.
हरवलं तर तुम्हाला सेकंड बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण अशाच प्रकारे सामना खेळवलोय आणि आता इथून बॉल मात्र मिळत नाहीये. आता इथून सेकंड बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवले जातील. यस मॅच ऑन. इथून आपण पाहतात चौकार खेचल्यानंतर आपण पाहतात पुन्हा एकदा रोशन ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इष्टांचा मागे सध्या तरी जजमेंट चुकीचं राहिलंय. तिथे आपण पाहतात अगदी पेट्रोल बाय होते त्यांच्या माध्यमातून जजमेंट चुकीचं आणि त्यानंतर बॉल त्यांना बीट करून लॉंग स्टॉपला फरार 4 धाबा. येस 4 धाबा बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जेलची संधी यष्टीरक्षक कुमारनं कॉल दिलाय. हा कॅच मी स्वीकारणार आणि त्यानंच हा कॅच स्वीकारलाय. इथून 2 चौकारांचा प्रति उत्तर विकेटने दिला जातोय. इथून फलंदाज बाद पहिला धक्का लागतोय टीम जय हनुमान जोबिली संघाला. फलंदाज रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू जुबिली संघाच्या माध्यमातून आपण पाहतात महेंद्र धुळे 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय उतरलाय. परंतु इथून महेंद्र धुळे आणि भारत धुळे दोघांना खरं तर दोघांना इथून चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. संघ सध्या तरी अडचणीमध्ये सापडलाय. टीमची टोटल जर पाहिले तर ती 13 भरती आहे. परंतु इथून या 4 षटकांमध्ये जुबिली संघाला 40, 45, 50 पर्यंत जावं लागेल. हेमंतने इथून खरं तर कमबॅक केलं. हेमंत चांगल्या चेंडूंवरती सध्या गोलंदाजी करत असताना आन्सरला खेळण्याचा प्रयत्न, फक्त फ्लिक केलाय. बॉलला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रात. बॉल जाईल सरळ मैदानाच्या आत. खरं तर दणदण करत सीमा पलीकडे महेंद्र धुळे यांच्या बॅट मधून चौकार. चौकारानं आपल्या डावाची सुरुवात करत असताना महेंद्र चौकाराच्या मदतीने 17 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर धावा फार कमी होत्या, फक्त 5च होत्या. परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकात हेमंत वरती सध्या आक्रमण करायला सुरुवात घेतली. समोर चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून कदाचित या चेंडूवरती वेग देखील कमी झाला आणि त्यानंतर बॅट्समन महेंद्र यांचा जजमेंट चुकला आणि इथून हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातील. फुल लेन बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना अगदी इथून आपण पाहतायत महेंद्रला माहिती आहे इथून जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याला हवी आहे आणि तेच काम इथे केले जात आहे. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. अर्थातच शेवटच्या बॉलवरती एक सिंगल. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 धाबा. चला यानंतर नेक्स्ट मॅच जो जिंकेल तो सरळ स्वर्गीय हरिचंद्र माद्रे स्मृती 11 जय हनुमान एरंजाड संघासमोर खेळेल आणि एरंजाड संघाला देखील आम्ही विनंती करू आपण देखील नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं असेल रेडी राहायचं आहे. जर आपण कुठे गेला असेल तर आपण मैदानावरती लगेच हजर व्हायचं आहे. जाऊयात मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज प्रशांत.
मॅच ऑन. तिसरं षटक प्रशांतला आपण पाहतोय स्ट्राईक वरती महेंद्र. रिव्हर्सचा हा फटका अप्रतिम शोक दुधारी तलवार महेंद्र धुले स्पेशलिस्ट. हा फटका बॉल सीमा पार. प्रेडिक्ट केलं की आता इथून महेंद्र धुले कदाचित पहिल्याच बॉलमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करतील आणि तो देखील इथून खरं तर यशस्वी राहिलाय. षटकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती इथून भव्य स्वागत प्रशांतचं केलंय. पहिल्याच बॉलवरती 6 धावा एकपटल्या गेल्यात. इथून या षटकाची सुरुवात सध्या तरी मानकरी टीम साठी खराब झाली, परंतु जोबिली संघासाठी चांगली पाहायला मिळते. इथून कमबॅक करेल का प्रशांत? इथे गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, टप्पा पडल्यानंतर थोडा वेग कमी आणि तदनंतर बॉलला वळण देखील दिले जाते आणि तिथून हा निर्धाव चेंडू. षटकाराचं प्रत्युत्तर होतं हे डॉट बॉल. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट, परंतु या चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त बाउन्स इथून पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा सध्या तरी प्रशांतला होतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचल्यानंतर असं वाटलं होतं की इथून कॉन्फिडन्स कमी होईल, परंतु त्यानंतर केलेला हा कमबॅक अप्रतिम पाहायला मिळतोय. यंगस्टर आहेत, जिद्दीने खेळतात मैदानाच्या आतमध्ये. लगातार 2 बॉल डॉट. महेंद्र धुले सारखा फलंदाजाला सध्या तरी थांबवलंय. ऑन साइडला टर्न केलाय, फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल, तिथे खेळाडू पोहोचतात. प्रथमेश शेवटच्या मोमेंटला बॉलवरती आलेत आणि तिथून पाहिलं तर या चेंडूवरती धावा किती मिळतील प्रशांत करतायत काय, परंतु पंचांचा इशारा. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. दुसरी धाव इथून कंप्लीट आहे की नाही आता इथून टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जात आहे. एक धाव तर कंप्लीट आहे, परंतु तिथून प्रथमेशचं खरं तर कौतुक केले जाते. चांगली फिल्डिंग प्रथमेशांच्या माध्यमातून. यस, बॅट्समन या ठिकाणी आउट आहेत. भारत धुले बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. चला नेक्स्ट बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. रनआउटच्या माध्यमातून भारतांना परतावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 25 या धावफलकावरती. 25 धावा. या षटकात प्रशांतने चांगलाच कमबॅक केलाय. स्कूप केलाय, फुलर लेंथ होता, इथून दिशापासून भरकटले, परंतु नंतर महेंद्र धुळे यांचा क्लास. बॉल जाईल सरळ फाईन लेग क्षेत्रात सीमा पलीकडे. 4 धावा. वरती ऍड झाल्यात 29 धावा. सध्या तरी सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना जोबिली संघाला आपण पाहतात. इथे देखील फुलर लेंथ होता आणि फुलर लेंथ याही चेंडूवरती बॉलला पाठवले पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये सीमा पलीकडे. आणखीन एक चौकार. षटक क्रमांक इथून तिसरंही कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 33 धावा आहेत.
चला लगेच फिल्डिंग देखील सजवायची आहे. इथून श्री गणेश मानकिवली संघ 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धाबा. 4 षटकांचा हा सामना. अगदी जोबिडी संघाला इथून पाहिलं तर 2 धाबा संघांची खरं तर 2 बॉलची पॅनल्टी दिलेली आहे. त्यामुळे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाचा गोलंदाज जो चौथा गोलंदाज असेल त्या गोलंदाजाला 4च बॉल फेकावे लागतील. मॅच ऑन. पहिल्या 3 षटकांमध्ये 33 बनवल्या गेल्यात. सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. परंतु या शेवटच्या 4 चेंडूंमध्ये अजूनही किती धाबा बनवल्या जातील याचं उत्तर मात्र येणाऱ्या या षटकात पाहायला मिळेल. शेवटचं षटक पंकज भोले यांना पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर या टीमचा पंकज भोले खरं तर मानकिवली टीमचा खरं तर तारणहार खेळाडू आहे. बॅकबॉन असं म्हटलं तरी देखील काही हरकत नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये पंकजांची चांगलीच कामगिरी पाहायला मिळते. गेम ऑन. स्ट्राईक वरती कल्पेश. पहिलाच बॉल. इथे बॅटची एज यष्टांच्या मागे. तिथे पेट्रोल वायू होते. चुका होणार नाहीयेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सोडली होती परंतु दुसऱ्या प्रयत्नात कॅच कंप्लीट झाली आहे. इथून पहिल्याच बॉल वरती कल्पेश सारख्या फलंदाजाला बाद केलंय. कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. इथून पहिलाच बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता. परंतु ईस्टर्नच्या मागे अप्रतिम जजमेंट पाहायला मिळालं. पेट्रोल वाय होते. चांगली कॅच कंप्लीट झाली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती प्रमोद. शेवटचे 3 बॉल आहेत. शेवटच्या 3 बॉल मध्ये अजूनही किती धावा बनवल्या जातील परंतु इथून सध्या तरी स्ट्राईक साठी मी तर म्हणेन इथून महेंद्र धुळे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडे इच्छा असेल. परंतु इथून रिव्हर्सचा फटका बॉलला पाठवले पॉइंटच्या क्षेत्रात जाईल सरळ दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्रीच्या पलीकडे. प्रमोदच्या बॅट मधून पहिलाच बॉल करत असताना रिव्हर्सचा हा फटका आणि त्यावरती 4 धाबा. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 37 या धाव फलकावरती. उर्वरित शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या षटकात धावा येताना पाहायला मिळतात. गेम ऑन. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु आता इथून विकेट सॅक्रिफाइस केली जाते. यस वाईड साठी आता इथून चेक केलं जाईल परंतु रन आउटच्या माध्यमातून आता इथून फलंदाज प्रमोद बाद आहेत. यस पंच आपला सॉफ्ट सिग्नल काय आहे? यस यस या ठिकाणी फेअर बॉल आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. याही चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये. पंकजनं शेवटच्या षटकात अगदी समोरच्या टीमला अर्थातच जोबेली संघाला थांबून ठेवलेला आहे. अर्थातच मोठ्या फटक्यांपासून जोबेली संघाला सध्या दूर ठेवले. परंतु शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंगचा. शेवटच्या बॉल वरती काय घडणार, काय बिघडणार, धावा येणार की विकेट येणार हे देखील पाहूयात. इथून या चेंडूवरती टार्गेट सेट केलं जाईल
ऑन साइडला खेचलाय फटका प्रतिमा आहे परंतु डीप मध्ये खेळाडू पाहतायत त्यांच्या आवाकाच्या पलीकडे बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडे महेंद्र धुळे यांच्या बॅट मधून शेवट गोड झालाय अर्थातच बिग हिट षटकार. जाऊन पोहोचली ती 43 या धाव फलकावरती आणि 44 धाव संख्येचं टार्गेट आता इथून चेस करावं लागेल सेकंड इनिंग मध्ये तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला 24 बॉल आहेत 24 मध्ये 44 करायचे आहेत म्हणजेच प्रति ओव्हर मध्ये 11च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील.
चला लगेच मॅचला ऑन करायचं आहे, या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका. चला मॅच ऑन. 44 धावसंख्येचा टार्गेट इथून चेस करायचा आहे. दोन्ही सलामी ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. प्रशांत आणि त्यांच्या समवेत राज आहेत. दोन्ही यंगस्टर आहेत. या दोन्ही खेळाडूंवरती सध्या तरी जबाबदारी दिलेली आहे. मॅच ऑन. महेंद्र धुले बॉलिंग स्पेल वरती तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेचलाय. ऑन साइड आपण बघतात व्ही-शेप मध्ये बॉल पाठवला. तिथे प्रमोद आहे. थोड्याचा चुका, परंतु त्यानंतर घडलंय काय, मिस फिल्डिंग आणि त्यानंतर लगेच 2 धावा देखील कंप्लीट पाहायला मिळतात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिथे डीप मध्ये थोडीशी चूक आणि लगेच 2 धावा. क्रिकेटचं सूत्र आहे चुकीला माफी नाहीये, परंतु इथून चूक झाल्याने लगेचच 2 धावा देखील कंप्लीट. पहिल्याच बॉल वरती प्रशांत स्वतःचं व संघाचा अकाउंट ओपन करत असताना 2 या धाबा संख्येनं फुलटॉस बॉल टर्न केलाय. फाईन लेगला बॉलला पाठवलाय. जाईल सरळ डीप फाईन लेग मध्ये. एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा बाहेर फरार. चौकार. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे या ठिकाणी. आता इथून चेक केले जाईल लगेच. त्यांनी क्रिकेट युट्यूबला ही वाहिनीवरती ही स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि इथून आता हा चेंडू चेक केला जात आहे. यस फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. खरं तर डीप होणारा हा चेंडू खाली येत होता आणि इथून खरं तर तिसऱ्या पंचाने योग्य निर्णय दिलाय. कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाहीये. खरं तर इथून आपण पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर 10 क्रिक यूट्यूब लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा मात्र लाईव्ह कव्हरेज केली जाते. बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 ही स्पर्धा इथे लाईव्ह कव्हरेज केली जाते. यस इथून 4 धावा पाहायला मिळाल्या. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 6 धावा. सुरुवात दमदार. सुरुवात इथून चांगली पाहायला मिळते. टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाच्या माध्यमातून मॅच ऑन. इथे फटका अप्रतिम. इनसाइड आउटचा हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला पाठवलाय. तिथे पाठलाग केला जातोय, परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल न गाठली आहे बाउंड्री लाईनचा रेष आणि त्यानंतर बॉल सीमारेषा बाहेर. आणखीन 4 धावा. मागील 2 बॉल वरती 2 चौकार पाहायला मिळतात. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. अगदी इथून महेंद्र धुळे जो या टीमचा मेन गोलंदाज आहे त्यांच्यावरती सध्या तरी आक्रमण करायला सुरुवात. इथून आक्रमण सातत्याने सुरू आहेत. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 10 धावा. फुलर लेन बॉल पुन्हा एकदा गॅप मधून बॉलला पाठवलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुई मधून धागा काढावा त्या प्रकारे गॅप मधून बॉलला पाठवलाय. सरळ पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. थँक्यू. इथून कंट्रोल बॅटिंग पाहायला मिळते. शांत डोक्यानं सध्या फटके खेळले जातात. ज्या प्रकारे चेंडू होतात तशा प्रकारे उत्तर दिलं जात आहे. थोडी स्थळ उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे मानकिवली संघाच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहिलं तर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. यस निर्धाव चेंडू आलाय. मागील 3 बॉल वरती 3 चौकार आल्यानंतर कमबॅक झालाय. इथे देखील फुल लेंथ यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र झालाय फुल टॉस वरती फुल टोल वसूल. बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय लॉंग ऑफ मध्ये सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील आणखीन 4.
पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम बॅटिंगचा नॉक सध्या पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग, चांगला बॅटिंगचा प्रदर्शन सध्या प्रशांत देत असताना यंगस्टर आहेत. यंगस्टरांवरती खरं तर दिलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर महेंद्र धुले सारख्या गोलंदाजाला, नामांकित गोलंदाज आहेत आणि त्यांच्यावरती खरं तर तुटून पडले होते. इथून प्रशांत पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा. आता इथून समीकरण बदलत असताना येणारे 18 चेंडू आहेत. सामना जिंकण्यासाठी 26 धाबासंख्येची गरज आहे. इथून देखील मॅच मध्ये जुबिली संघ पलटवार करू शकतो. इथून जर का या षटकात जास्त धावा आल्या तर मानकुळी संघ वन साइड हा सामना जिंकू शकतो. परंतु इथून हे सोपं नसेल, कारण की समोर प्रमोद आहेत, वेगवान तेज तरार गोलंदाज. मॅच ऑन. दोन्ही संघांना पुन्हा शुभेच्छा मैत्री चषकाच्या वतीनं. इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे, जज करतायत आणि इथे शेवटच्या मुवमेंटला आपण पाहताय 2-2 खेळाडू आले होते. दोघांमध्ये ताळमेळ नव्हती आणि तदनंतर इथे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, क्रिकेटचं हे सूत्र आहे आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. जर का इथे विकेट आला असता तर श्री गणेश मानकुळे संघावरती दबाव निर्माण झाला असता. पहिल्याच बॉलवरती प्रमोदनं संधी निर्माण करून दिली होती, परंतु निर्माण केलेल्या संधीचं सोनं देखील तुम्हाला करता आलं पाहिजे. शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप, परंतु 2 धावा इथनं मिळाल्यात मानकुळे संघाला. 20 धावा. अगदी या ठिकाणी डी के सरांचा जर का इथून डान्स झाला तर राजेश साळवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. वेगवान चेंडू, यॉर्कर लेंथ वरती हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अगदी सुसाट निघून मात्र रोशन धुले यांच्या दस्तानामध्ये. इथून हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. या षटकात सध्या तरी कमबॅक करण्याचं काम टीम जोवेली करत असताना, जोबेली म्हटलं तर वांगणी बदलापूरमध्ये एक नामांकित संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट माणिकवेल संघ. याही टीमचा दबदबा मागील 4-5 वर्षामध्ये निर्माण झालेला आहे. अगदी खरं तर ए पोल मध्ये नेहमी जे संघ खेळत आहेत, पुन्हा दोन्ही संघाचं मनपूर्वक स्वागत. गुडलेन स्पॉटचा बॉल कट केलाय, त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग मध्ये. खरं तर एक्स्ट्रा करू मध्ये बॉलला पाठवलाय. तिथे खेळाडू आहे, थोड्यासा झाल्या चुका, परंतु इथून घडतंय काय. इथून मात्र पंचांचा निर्णय, मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. आता इथून पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. अगदी टेन क्रिक युट्यूब वाहिनीवरती सातत्याने पाहतात ही स्पर्धा आणि आता इथून पुन्हा एकदा चेक केले जात आहे. यस, या ठिकाणी फलंदाज आउट आहेत. रनआउटच्या माध्यमातून राजला मात्र परतावा लागेल. फलंदाज बाद. त्या दरम्यान महेश दादा पेंडकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर जोबिली संघाला ते पाठिंबा देण्यासाठी आलेत. आपलं पुन्हा एकदा मैत्री चषकाच्या वतीनं स्वागत आहे, वेलकम. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पहिला विकेटचं पतन झालंय. सांघिक यश मिळालंय जोबिली संघाला. आता इथून नवीन खेळाडू पण पाहतोय पंकज बोले. यस, माफी करावी, हेमंत आहेत. डीके सरांसाठी सुवर्ण संधी. जर का इथून डान्स झाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच ऑन. वेगवान चेंडू इथून आपण पाहतायत. अपील तर झाली, परंतु पंचांचा इशारा मात्र सरळ थेट वाईट बॉल येतोय. एक एक्स्ट्रा धाब इथनं मिळेल.
अगदी अवे फ्रॉम दी बॉडी हा चेंडू फेकला होता, परंतु भरपूरच बाहेरच्या दिशेने हा चेंडू होता. एक अवांतर धाब इथनं जरूर मिळेल. अवांतर धाबसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 22 या धावफलकावरती. अर्धा रस्ता पार झाला, इथून अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. बॉल गॅप मध्ये आहे, तिथे शेवटच्या मुवमेंटला बॉल अडवता आला नाही. वेगवान चेंडू होता, बॉल जाईल सरळ खेळाडूला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा. चार धाबा इथनं मिळाल्या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 26 धाबा. अजूनही सामना जिंकण्यासाठी येणारे 14 चेंडू आहेत आणि 18 धावसंख्येची गरज. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यस इथे आता पंच देखील हा चेंडू तिसऱ्या पंचांकडे सोपवला वाईट साठी. आता इथून चेक केलं जाईल. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचं काम इथे वाढवलेलं आहे. आता इथून हा चेंडू चेक केला जातोय. या ठिकाणी आम्ही ऑन फील्ड अंपायरला विनंती करू आपण यायचं आहे चेक करायसाठी. यस या ठिकाणी डॉट बॉल आहे. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर गोलंदाजी केली जाते. हा चांगला टप्पा होता खरं तर. अगदी चांगल्या माइंडसेटने इथून प्रमोद गोलंदाजी करत आहेत. आतापर्यंत प्रमोद 6 बॉल फेकले, 6 पैकी 4 चेंडू खरं तर बॅट्समन पासून दूर ठेवले आणि चांगल्या बॉलिंग लेंथपर्यंत सध्या गोलंदाजी पाहायला मिळाली. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालं. टीमची टोटल 26 धाबा. उर्वरित समीकरण आहे येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 धाबसंख्येची गरज. 12-18चं हे समीकरण. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना आम्ही विनंती करू. इथून पाण्याची मागणी होते परंतु फलंदाजांपर्यंत पाणी देखील पोहोचवण्याचं काम अगदी खेळाडू करत आहेत. पहिल्या 12 चेंडूंमध्ये अर्थातच पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धाबा बनवल्या गेल्यात. इथून अजूनही शेवटच्या 12 चेंडूंमध्ये शेवटच्या 2 षटकांमध्ये अजूनही 18 धाबा बनवायच्या आहेत.
आता इथून खऱ्या अर्थानं मॅचला मजा येणार आहे, कारण की इथून दोन्ही संघ सातत्याने जिद्द जिकडे मेहनत दाखवतील. जो जास्त मेहनत घेईल तो नक्की ज्या मॅच मध्ये विजयी होईल. षटक क्रमांक 30 जोबिली संघाच्या माध्यमातून कोणता खेळाडू येणार बॉलिंग ट्रॅक वरती हे देखील पाहायला मिळेल. अगदी इथून आपण पाहिलं तर खरं तर बदलापूर नगरीतील बदलापूर शहरातील फिरकीचा जादूगार नेहमीच त्याची वर्णी लागली जाते. कित्येक सामने त्यांनी लो स्कोरिंगचे सामने स्पेशलिस्ट मात्र कल्पेशनं आपल्या बाजूने झुकवलेत. अगदी कल्पेश दुले केडी अगदी आमच्या समवेत केडी करण दुले देखील आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज करण दुले यांनी मन जिंकली. खरं तर जे आमचे बॉल बॉय आहेत त्यांच्यासाठी दोन्ही मॅन ऑफ द मॅच त्यांनी सपोर्ट केलेत, डेडिकेट केलेत. खरं तर करणचं मनापासून पुन्हा एकदा आभार. मॅचच्या दिशेने जाऊयात. 12 चेंडू आहेत, 12 चेंडू मध्ये 18 बनवायचे आहेत. इथून या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, दोन्ही संघांसाठी संधी आहे या मॅच मध्ये. अजूनही ही मॅच बॅलन्स स्थितीमध्ये आहे. मॅच ऑन. स्ट्राईक वरती आपण पाहिले तर प्रशांत आहेत, प्रशांत भोईर यंगस्टर, ज्यांनी महेंद्रच्या अगेन्स्ट या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. परंतु आता कल्पेश यांच्या अगेन्स्ट कशा प्रकारे बॅटिंग करतील. इथून हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडं वळण, परंतु इष्टाच्या मागे. खरं तर रोशनचं कौतुक केलं पाहिजे. टप्पा पडल्यानंतर लगेच बॉल इथून पाहिलं तर गॅदर केला जातोय. हा निर्धाव चेंडू डॉट बॉल पहा. या ठिकाणी फक्त बिमर आणि रनआउट साठी खेळाडूंना रिव्ह्यू आहे. बिमर आणि रनआउट साठीच रिव्ह्यू आहे, परंतु वाईड साठी, बॅटकट साठी, एलबी साठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. हा निर्धाव चेंडू आहे. चला मानगुली टीम, आपण जास्त वेळ घेऊ नका. इथून हा निर्धाव चेंडू आहे डॉट बॉल. खेळाडूंना फक्त रनआउट आणि बिमर साठी रिव्ह्यू देण्यात आलेला आहे, परंतु पंचांना प्रत्येक गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. चला जोबेली टीम, जास्त वेळ घेऊ नका. महेंद्र दुले दादांना विनंती असेल, आपण जास्त सातत्याने टीम मीटिंग करू नका, लगेच फिल्डिंग सेटल करायची आहे. चला अजूनही इथे खेळल्यानंतर तुम्हाला पुढील स्पर्धेमध्ये देखील खेळायचं आहे, याचं देखील तुम्हाला भान ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढा फास्ट खेळता येईल तेवढा तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करा. मॅच ऑन. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. प्रत्येक बॉल वरती, प्रत्येक धावींवरती आता आम्ही तुम्हाला समीकरण सांगू. येणारे 11 चेंडू आहेत आणि 18 धावसंख्येची गरज. मॅच ऑन. खरं तर पुन्हा एकदा कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एक धाडसी निर्णय इथून घेतला होता. खरं तर या फटक्यासाठी जोबेली संघानं एक फिल्डर देखील तैनात केले. भारत दुले त्या ठिकाणी आपण पाहतात. अगदी इथून ज्या प्रकारे गोलंदाजी करतात तशा प्रकारे फिल्डिंग सेटल इथून या ठिकाणी केली आहे. खरं तर कल्पेश यांचा जर विचार केला तर या आजच्या वर्षीच्या हंगामामध्ये कल्पेश भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. नुकतीच झालेली स्पर्धा जगन्नाथ क्रीडा संकुल मध्ये, तिथे मेडन ओव्हर आणि त्यानंतर काल शेलू या ठिकाणी झालेली स्पर्धा, तिथे देखील विकेट प्लस मेडन ओव्हर. म्हणजे कल्पेश हा सध्या तरी बोलबाला सुरू आहे. कल्पेश फॉर्म मध्ये आहेत आणि बदलापूरचा जादूगर त्याला का म्हटलं जातं, तो सातत्याने बॉल दोनही बाजूने वळवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. खरं तर एक लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव सध्या या मॅच मध्ये पणाला लावत असताना 3 बॉल मात्र 3ही बॉल हे डॉट आलेले आहेत. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर फेकतील का कल्पेश, की इथून पुन्हा एकदा कमबॅक करेल प्रशांत. टप्पा पडल्यानंतर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहतात विकेट सॅक्रिफाइस केली जाते आणि इथून लगातारचा हा 4था डॉट बॉल. कल्पेश अप्रतिम स्पेल इथून फेकी करत असताना आणखीन एक डॉट बॉल प्लस रन आउट. जो खेळाडू सेट झाला होता तो इथून आता डगआउट मध्ये. फलंदाज प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन.
सोमाज इथून आपण पाहतात मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेत असताना जुबिली संघ असं वाटलं होतं की श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली इथून या मॅच वरती पूर्णपणे ताबा बोललेली पूर्णपणे हा मॅच मानकिवली संघ जिंकणार, परंतु इथून उलटफेर घडताना पाहायला मिळालं. कल्पेश आले तिसरा षटक घेऊन आणि तिथून लगातार 4 बॉल हे डॉट फेकले. अप्रतिम स्पेल इथून फेकी करत असताना प्रत्येक बॉल आता इथून इम्पॉर्टंट आहे. सामना होता 12 चेंडू 18ची गरज, आता सामना येऊन पोहोचला. शेवटचे 8 बॉल आहेत आणि 18 धाबसंख्येची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 8 बॉल आणि 18 धाबसंख्येची गरज आहे. 8 मध्ये 18 बनल्या जातील का, याचं उत्तर आता इथून हे खेळाडू देतील. हे 2 चेंडू आहेत ना या षटकातील भरपूर महत्वाचे राहतील, इम्पॉर्टंट आहेत हे 2 चेंडू. स्ट्राईक वरती हेमंत, नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईक येण्यावरती पंकज आहेत मॅच विनर खेळाडू. मॅच ऑन. दोन्ही टीमला पुन्हा शुभेच्छा या मॅच साठी. पुढे येऊन खेळाचा प्रयत्न, फटका फसला डीप मध्ये. महेंद्र आहेत, कॉल केलाय, तदनंतर जजमेंट अप्रतिम, अगदी सॉफ्ट हँड कॅच स्वीकारली जाते. आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक धक्का लागला जातोय टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला. आणखीन एक फलंदाज बाद. हेमंत मराडे बॅक टू दी पवेलियन. डीजे गोलंदाजी कल्पेश यांच्या माध्यमातून हा निर्णायक षटक होता. या षटकात जर का धाबा आल्या असत्या तर मानकुळी संघ सहजासहजी सामना जिंकला असता, परंतु आता इथून मॅच मध्ये कल्पेशनं अप्रतिम कामगिरी केली. अगदी जर का इथे देखील हा डॉट बॉल आला तर लगातार 3ही दिवशी 3ही मॅच मध्ये मी तर म्हणेन मेडन ओव्हर फेकण्याचा कारनामा करेल, प्लस विकेट मेडन ओव्हर इथे होईल का याचं उत्तर मात्र कल्पेश देतील मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन कुमार नवले यांना आपण पाहतोय. खरं तर MPL आपण पाहिले मानकिवली प्रीमियर लीग, त्या प्रीमियर लीग मध्ये अगदी कुमारनं आपल्या नावाची छाप सोडली होती, परंतु तशाच प्रकारची कामगिरी इथून कुमार करेल का. शेवटचा बॉल आहे, 7 बॉल 18ची गरज. इथे फटका खिसलाय, गॅप मध्ये बॉल, तिथे डीप मध्ये खेळाडू प्रेम आहेत, फील्डिंग तर दर्जेदार, परंतु तदनंतर या चेंडूवरती 2 धावा मिळतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता इथून हा सामना येऊन पोहोचलाय शेवटच्या 6 बॉल मध्ये, शेवटच्या षटकामध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. अगदी पाहता पाहता 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये जाऊन पोहोचले ती 28 धावा. आता इथून येणारे शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 16 धाबसंख्येची गरज. 6 बॉल 16ची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल, कोण सामना जिंकणार कोण पराभूत होणार याचं उत्तर शेवटच्या 6 बॉल मध्ये येऊन दडलंय. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जाते, चला पाण्याची मागणी होते. चला आमच्या आयोजक यांना विनंती असेल लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी देखील पुरवायचं आहे.
इथून मॅच मध्ये खरं तर मजा येणार. शेवटचे 6 बॉल आहेत. शेवटचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोशन धुलेला पाहतोय. रोशन देखील चेंडू वळवण्याची रोशनकडे देखील चेंडू वळवण्याची क्षमता आहे. इथून ज्या प्रकारे कल्पेशनं स्पेल हाताळलाय त्या प्रकारे इथून रोशन स्पेल फेकेल का? 6 बॉल मध्ये 16 धावा डिफेंड करेल का की दुसऱ्या बाजूला पंकज भोले चांगली बॅटिंग करेल? याचा उत्तर आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये आहे. प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल वरती मजा येणार आहे. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आपण पाहिले दुसरी मॅच एका बाजूला ओम कोटेश्वर भोज होता आणि त्यानंतर जुबिली करंजचा संघ होता. तिथे मॅच आपण पाहिले 6 मध्ये 4 ची गरज होती, परंतु तिथे 1 बॉल 1 वरती सामना आला होता. तशाच प्रकारचा हा सामना. इथे धावा जास्त आहेत, बॉल कमी आहेत, परंतु तरी देखील मॅचला मजा आहे. कारण की दोनही विस्फोटक बॅटर, एका बाजूला कुमार, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय टीमचा तारणहार पंकज भोले आहेत. 6 मध्ये करायच्या आहेत 16 धावा. मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन केसलाय, बॉलला पाठवलाय सरळ गॅप मध्ये स्क्वेअर लेगला जाईल सरळ. 1 बाउन्स इनटू द फॅन्स, सीमा पार, चौकार. मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तदनंतर इथे हा चेंडू सरळ पॅड वरती होता. कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. रोशन इथून कमबॅक करत असताना 4 मध्ये करायच्या आहेत 12 धावा. इथून बिग हिट करावे लागतील, परंतु रोशन आयता वेळेला मित्र बनेन आपल्याकडे दिलेला आहे षटक आणि तदनंतर केलेली कामगिरी सुंदर पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी. बॅटिंग मध्ये सध्या तरी चांगली कामगिरी झालेली आहे, परंतु गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार आपण पाहतात 2 बॉल डॉट. आता मात्र 3 बॉल मध्ये 12 करायच्या आहेत. समोरा चेंडू त्याला पाठवले समोरच आणि बॉल जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंकज भोलेच्या बॅट मधून षटकार. मैदानाच्या आतमध्ये स्टार्टिंगला आलेला चौकार. त्यानंतर वाटलं होतं की इथून पंकज भोले लगातार बॅटिंग करत असताना धावा जमा करेल, परंतु तदनंतर आलेले लगातारचे 2 बॉल डॉट आणि 4थ्याच बॉलवरती षटकार. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. जिथे 3 मध्ये करायच्या होत्या 12, तिथे मात्र 4थ्याच बॉलवरती षटकार. आता 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मध्ये करायच्या आहेत 6 धावा. मॅच पाहिली तर अजूनही रंगतदार स्थितीमध्ये. कोणता संघ इथून सामना जिंकणार याचं उत्तर येणं अजूनही बाकी. दोनही संघ जिद्द चिकाणी मेहनत दाखवत आहेत. दोनही संघ जिद्दीने खेळत आहेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. स्पर्धेचा विचार केला तर दर्जेदार या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतोय.
अगदी बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित ही स्पर्धा अगदी या ठिकाणी पेट्रोल भाई आधी बसले होते, आता मात्र ते देखील उभे झालेत. काही क्षणात ते देखील आता टाचणवरती उभे राहतील आणि या सामन्याचा आनंद घेतील. मॅच देखील तशीच पाहायला मिळते. येणारे 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये 6 बनवायचे आहेत. कोणता संघ सामना जिंकणार, हु विल विन द मॅच, हु विल विन द विनर. इथे पंकज भोले जो टीमचा तारणार आहे तो इथे हा सामना जिंकवणार की गोलंदाजी करत असताना रोशन धुले हा सामना जोबेलीला नेऊन जाणार. मॅच मज्जा इथे मॅच बघायला गेलं तर रंगतदार स्थिती. इथे प्रेक्षकांचा पैसा वसूल आहे. 6 मध्ये बनवायचे आता 16, तिथे आपण पाहतात 4 मध्ये 10 आल्यात. खरं तर कल्पेश धुलेनं जो स्पेल फेकला तो लाजवाब राहिलाय आणि इथून उर्वरित 2 चेंडूंवरती आता आलेले ही मॅच 2 बॉल मध्ये करायच्या आहेत 6 धाबा. बॉल इथून मॅच ऑन. इथे बॅटची एज यष्टांचा मागे आपण पाहतायत. बॉलला अडवलं जात आहे. कॅच होती, कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे घडतंय काय, बिघडतंय काय. सोपा बॉल हातामध्ये धरून यष्टांमध्ये लावायचा होता, परंतु शेवटच्या मुवमेंटला रोशनकडे झालेले हे काही गडबड्याने. तदनंतर जिथे विकेट होती तिथे 1 धाव होती, तिथे 2 धावा दिल्यात. सध्या तरी आपण पाहतायत मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार. आता इथून 1 बॉल आहे, 1 मध्ये करायचे आहेत 4 धावा. काही सामना रंगलाय. दोनही संघ इथून अप्रतिम लढत देत आहेत. मैत्रीपूर्ण ही लढत आहे, परंतु इथून अप्रतिम लढा पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल 4 ची गरज. काय घडेल, काय बिघडेल या मॅचसाठी एकदा जोरदार होऊन जाऊ द्या. दोन्ही संघ चांगली लढत देत आहेत. 1 बॉल 4 ची गरज. स्ट्राईक वरती पंकज या ठिकाणी समोर सामना जिंकलाय मानकली संघाला. अभिनंदन 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 बॉयज. पण हार्ड लक जोबेली संघ. अप्रतिम लढत. डीजे दोन्ही संघ आपण लगेच शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघाने आपली टीमची जी शिस्त आहे ती दाखवायची आहे. त्याला दोन्ही संघ विनंती असेल आपण शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघांचा खेळ लाजवाब राहिलाय. यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 6 बॉल मध्ये त्याने 18 बनवल्या. पंकज भोले टीमचा तारणार खेळाडू आहे, तो राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लगेच स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 जय हनुमान एरंजाड संघ टीमचे कॅप्टन मयूर आलेले आहेत. आपलं हे स्वागत आहे. नेक्स्ट मॅच एरंजाड विरुद्ध मानकवली असा सामना